शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या मान्सून अपडेटमध्ये बघणार आहे दिनांक 2 जुलै, 3 जुलै, 4 जुलै, 5 जुलै, 6 आणि 7 जुलै या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे काही जिल्ह्यामध्ये, आणि त्या जिल्ह्यामध्ये छोट्या मोठ्या तलावात पाणीसुद्धा येणार आहे. आपण त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो, हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा, आणि तुम्हाला यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये हा बांध दिसत आहे, जो काही बांध दाखवलेला आहे मी, तो आहे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला तसेच अमरावती. तर आपल्याला या जिल्ह्यामध्ये दिनांक 2 जुलैपासून ते दिनांक 7 जुलैपर्यंत या कालावधीमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त पावसाचा जोर राहणार आहे, तर तो राहणार आहे दिनांक 4, 5, 6 आणि 7 जुलै या कालावधी म्हणजे या कालावधीमध्येच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या जिल्ह्यामध्ये होणार आहे. दिनांक 2, 3, 4पर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी राहील, मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस राहील. मात्र 5, 6 आणि 7 हे 3 दिवस या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होणार आहे. त्यानंतर जे काही इकडचे जिल्हे आहेत, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, तसेच चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, तसेच अहिल्यानगरचा दक्षिण पश्चिम पूर्व भाग, तसेच पुण्याचा पूर्व भाग, त्यानंतर साताऱ्याचा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग या जिल्ह्यामध्ये एक आपल्याला या कालावधीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. बहुतेक ठिकाणी, सगळीकडे नाही, सगळीकडे रिमझिम पाऊस राहील. मात्र त्यानंतर जे काही आणखी उर्वरित जिल्हे आहेत, त्यामध्ये आहे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, इकडे सांगलीचा पूर्व भाग. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक झडग्यासारखा पाऊस पाहायला मिळेल. जी काही पिवळी रेषा दिसते की या पिवळी रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये. तर शेतकरी बंधूंनो, हा जो पाऊस येणार आहे, तर हा आपल्या अरबी समुद्राकडून एक कमी दाब पट्टा निर्माण होऊन त्या कमी दाब पट्ट्याच्या प्रभावामुळेच राज्यामध्ये दिनांक 2 जूनपासून ते दिनांक 7 जूनपर्यंत या कालावधीमध्ये जो पाऊस होणार आहे, तर त्या कमी दाब पट्ट्याच्या प्रभावामुळे राहणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण कालसुद्धा याच्या 2 ते 7 जुलै या पावसासंदर्भात माहिती दिली होती. मात्र त्यामध्ये आज काहीसा बदल झाला, म्हणजे तो पाऊस पूर्व विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार दाखवत होता. मात्र तिकडचा पाऊस तो कमी होऊन आपल्या म्हणजे मध्य प्रदेशकडे सरकत आहे, त्यानंतर गुजरातकडे जाणार आहे. त्यामुळे जो काय आपला उत्तर महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे, तसेच उत्तर मराठवाडा यामध्ये, त्यानंतर इकडे कोकण विभागामध्ये सगळीकडेच इकडे ह्या पावसाच्या प्रमाणामध्ये आता वाढ झालेली दाखवली. त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.